रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील साधना कंपनीत झालेल्या स्फोटात 3 कामगार ठार झाले तर 3 जण जखमी झालेत। याबाबत ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे आक्रमक झालेत। कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा थेट आरोप शेडगे यांनी केलाय। कंपनी प्रशासनाने सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना काम सुरू केलं असून कंपनी कामगारांच्या जीवाशी खेळत आहे असा आरोप करत जर जेटी कुट्टी याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करू असा इशारा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिलाय। ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर अभद्र टीका केली। त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई व्हावी याकरता विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली। बजरंग दलाच्या वतीने तेजस पाटील यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे। आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास विश्व हिंदू परिषद पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन करेल असा इशारा याबाबत विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांनी दिलाय। मुरुड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे सुट्टीवर किंवा काही कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात अशी वारंवार माहिती मनसेने निदर्शनास आणून दिली आहे। या कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये सध्या अधिकारी नसल्यानं येथील कर्मचाऱ्यांचा शाही थाट मनसेने समोर आणलाय। येथील कर्मचारी निवांत टेबलावर पाय ठेवून आरामात बसलेले पाहायला मिळत आहेत। ही संपूर्ण घटना मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे। या उद्धट कामगारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतायत। मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही असे आरोप आता भाजपामार्फत होत आहेत। मात्र त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा उघड झालाय असेही आरोप भाजपने केलेत। भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपवण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान केले होते। आरक्षण संपवण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात पनवेलमध्ये तीव्र निषेध करण्यात आला। माथेरान गिरिस्थान नगर परिषद हद्दीत असलेल्या हुतात्मा स्मारक परिसर आणि कम्युनिटी सेंटर हॉलची बकाल परिस्थिती झालेली आहे। याकडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्यापेक्षा ठेकेदाराच्या हितापोटी अस्वच्छता आणि बकाल परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे का? देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरबाई कोतवाल यांच्या स्मारकाचे पावित्र्य राखण्यात नगर परिषदेला रस राहिला नाही का? स्मारकाचे अवमान करण्यातच त्यांना रस आहे का असा प्रश्न मात्र माथेरानकरांकडून उपस्थित केला जातोय। उरण तालुक्यातील भेंडकळ ग्रामपंचायत हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगारांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं हजारो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पीरवाडी चौपाटीवर स्वच्छता अभियान हाती घेतलं। दीड आणि 5 दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी पीरवाडी चौपाटीवर विखुरलेला केर कचरा गोळा करून त्यांची योग्य जागेवर विल्हेवाट लावली। यावेळी कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उरणवासियांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आपला परिसर स्वच्छ ठेवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा असे आवाहन केले। रोहेकर नागरिक सुज्ञ आणि समंजस आहेत। सर्व सण गुण्यागोविंदाने आणि आनंदाने साजरा करतात। मिरवणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे। मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण हा पवित्र सण असून मुस्लिम बांधवांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सण उत्सवादरम्यान समाज माध्यमांचा गैरवापर होता कामा नये। मुले मोबाईलवर काय करत आहे हे पालकांनी पाहणे आवश्यक आहे अशा सूचना रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी आगामी ईद ए मिलाद आणि सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत दिल्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।